बंद होतील. हम्म. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्र आणि म्हणजे या शिवाजी पद्धतीने विद्यापीठाला कटशॉट करायचं म्हणजे कॉलेजेस बंद पाडायचे. करेक्ट. म्हणजे मग बहुजनांची मुलं जाणार कुठे शिकायला? ज्याच्याकडे पैसे आहेत. म्हणून मी जे वारंवार कुलगुरूंना म्हणतोय, हा नवा वर्णाश्रम व्हायला लागलाय. ज्याच्या खिशात पैसे आहेत तो ब्राह्मण होईल. जो हम्म. शिक्षण घेऊ शकणार नाही तो कुठल्याही वर्गाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा असू दे, तो आपोआप मागे ढकलला जाईल. हम्म. ही परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. देशपांडे साहेब, हे तुम्ही काय सांगताय? किती भयानक आहे हे पण. सर, हे तुम्ही कुठल्याही प्राचार्याला विचारा फोन करून. तो तुम्हाला हेच सांगेल, फक्त म्हणेल सर माझं नाव सांगू नका. तुम्ही हे माझ्या नावाने छापलं तरी मला चालणार आहे. नाही, पण मग हे मी लिहिलंय ते हिमनगावरचं टोक आहे एक. अहो, हे अगदीच हिमनगावरचं टोक आहे. प्राथमिक त्याचं आहे कारण एकदम. नाही. आणि उलट काय झालंय या वेळेला, आतापर्यंत 2 वेळेला भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल आले. पहिला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालावधीमध्ये आला आणि दुसरा त्यानंतरच्या कालावधीमध्ये राजीव गांधींनी ज्याला आयटी क्रांती म्हटलं त्यावेळेला आला आणि हा तिसरा बदल आलेला आहे. आता हा तिसरा बदल जो आलेला आहे, या बदलाचे दुष्परिणाम जे आता दिसायला लागलेले आहेत ते पुढच्या 4 वर्षामध्ये ग्रामीण भागातली शिवाजी विद्यापीठासह मुंबई विद्यापीठापर्यंतची सर्व ग्रामीण भागातली कॉलेज बंद होणार आहेत वसंतराव. आणि सगळ्यात मोठी गंमत अशी आहे, हा आजपर्यंत लोकांना माहीत नसलेला मुद्दा आहे. 1985-86च्या दरम्यान ग्रँट देणं हळूहळू कमी व्हायला लागलं आणि 2000ला सगळ्यात शेवटचं कॉलेज ग्रँटिनेड झालं. त्याच्यानंतर कोणालाही ग्रँट दिलेली नाही. आजची परिस्थिती अशी आहे, 2000 मध्ये जी माणसं नोकरीला लागलेली आहेत ती सगळी माणसं 30 वर्षांनी म्हणजे 2030, 31, 32 या वर्षात निवृत्त होणार आहेत. आता माझ्या शेजारचं पलूस कॉलेज आहे, तुमच्या तिथलं KWC आहे, तुमच्या तिथलं विलिंग्डन आहे आणि तुमचं मथुबाई गरवारे, या 3 कॉलेजमध्ये निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची एकही वेकन्सी भरलेली नाही. तिथं सगळी माणसं क्लॉकवर काम करतात. माझं म्हणणं आहे की ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हो हो, ही सगळी एवढं उभा केलंय आपण एवढं 50-60 वर्षात, ते स्ट्रेंथन करायला पाहिजे किंवा त्याला बळ दिलं पाहिजे. बरोबर आहे ना, त्याला बळ द्यायच्या विचारातच नाहीये शासन. तर हे बळ द्यायच्या ऐवजी हे सगळंच बंद पाडायच्या कडे चाललंय. शिक्षणावर खर्च होणारे 4.5% जे बजेटरी प्रोव्हिजन मधले पैसे आहेत त्यातले मॅक्सिमम पैसे यांना हवे तसे वापरायला मिळावेत, यासाठी पुढच्या 2 वर्षामध्ये माणसं लाखभर निवृत्त झाली तर ऑटोमॅटिक उरणारा सगळा पैसा या लोकांच्या हातामध्ये राहणार आहे. आणि प्रत्येक वेळेला आता अजितदादा या पक्षात असू दे त्या पक्षात असू दे, प्रत्येक वेळेला अजितदादांकडे फायनान्स होतं. अजितदादांनी आज डिक्लेअर करायचं, महाविद्यालयीन शिक्षणातल्या 4300 जागा भरायला मंत्रिमंडळाने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी अजितदादांच्या सोसायटीमध्ये 1 भिंत 9 इंचाची मध्ये पलीकडे राहणारा सुनील काटे म्हणून कार्यकर्ता आहे, जो पूर्वी बारामतीचा नगराध्यक्ष होता, तो सुनील काटे दुसऱ्या दिवशी त्याला स्टे घेतो. आतापर्यंत उच्च शिक्षणातल्या जागा 6 वेळेला जाहीर झाल्या, 6ही वेळेला सुनील काटेंनी त्याला स्टे घेतलेला आहे. एकही जागा भरली गेलेली नाही. स्टे घेणारा माणूस पण ठरलेला आहे. हा, अशी परिस्थिती आहे. मग माझं काय म्हणणं आहे, मेडिकल आणि अभियांत्रिकी, हो, म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज, हो, ही 2 आणि होमिओपॅथी आणि काय डेंटिल वगैरे किंवा फार्मास्युटिकल मेडिकल वर्गातली सगळी 10-15 ब्रँचेस, हा, आणि हे आपलं फार्मास्युटिकल्सची हे वगैरे हे 2-4 कोर्सेस सोडले, हो, अभ्यासक्रम सोडले, तर बाकीच्या सर्व उच्च शिक्षणाचं काय? मग आपल्याला अर्थशास्त्रज्ञ नकोत, समाजशास्त्रज्ञ नकोत. जगातली बरोबर परिस्थिती यापेक्षा उलटी आहे वसंतराव. सर्व ठिकाणी आर्ट्सच्या शिक्षणाला अतिशय उत्तम दिवस आहेत, फक्त आपल्या देशात नाहीयेत. हा, अर्थात त्याचं अजून एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडं ज्याला मायन्यूट लेवलचा रिसर्च म्हणतो आपण सोशल सायन्सेस मधला, तो होत नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, जातीविषयक संशोधन कुणीही करायला गेला की तो आधी कुठल्या जातीचा आहे बघून त्याच्यावरती टीका व्हायला सुरुवात होती. त्यामुळं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक संशोधनच त्या जातीच्या खिडकीतून पाहिलं जातं. बघा ना, इरावती कर्वेंनी 25 वर्ष संशोधन करून जातीवरचं पहिलं वाक्य लिहिलं, जी जात नाही ती जात. हे पहिलं वाक्य इरावती कर्वेंच्या
केसेस मधला आहे. जर ही परिस्थिती आपण बघितली तर आजची स्थिती पुढच्या 5 वर्षानंतर ज्या मुलांना काही लिहिता येत नाही, काही होत नाही, अशी मुलं तयार होणार आहेत. सर, माझ्याकडे अकॅडमी झाली 12वीला. माझ्याकडे माझ्या ज्युनियर कॉलेजला जी लोक 12वीला बसणार आहेत त्यांची संख्या आहे 118. अमंग दॅट 118 स्टुडंट्स, 80 स्टुडंट्स, 80 स्टुडंट्स हॅव टेकन ऍडमिशन इन दॅट अकॅडमी. आता उरलेले जे 40 आहेत ते 40 लोक हे खऱ्या अर्थाने यातल्या कुठल्याच शिक्षणात न बसू शकणारे, पण कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन 70, 80, 90% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. बट दे कॅनॉट राईट ए सिंगल पॅराग्राफ इन मराठी. FY ला मुलं आली की पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं एक पान देऊन त्यांना प्रत्येकाला सांगतो, तुमच्या घरचा नंबर, तुमचं स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव, पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर, आई वडिलांचे मोबाईल नंबर लिहा. एकही विद्यार्थ्यांनी 4 मोबाईल नंबर लिहिताना कुठं 8 आकडे लिहिलेत, कुठं 9 आकडे लिहिलेत, स्वतःचा तेवढा पाठ असल्यामुळे 10 आकडे लिहिलेला आहे. ही जर परिस्थिती बघितली तर हे खूप गंभीर आहे आणि यातनं महाराष्ट्र आणि बिहार यात फार फरक उरणार नाही, किंवा बीडची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण सर्वत्र व्हायला खूप दिवस लागणार नाहीत. आणि आता सगळे निवडून आले ते वाल्मिकी कराडच आहेत. सगळे प्रत्येकच तो माणूस आहे, प्रत्येक. आता वाल्मिक कराडची आई परवा दिवशी झालेला तो सगळा हे बघितल्यानंतर छगन भुजबळांनी असं सांगितलं होतं, माझ्या आजीने मला संपत्ती दिली. त्यावेळेला त्यांना मजेने अरविंद गोखलेंनी विचारलं होतं, तुझी आजी म्हणजे काय एलिझाबेथ आहे का रे? हीच परिस्थिती आज हो ना, हीच परिस्थिती आज आहे. 4900 कोटी रुपयाची संपत्ती आजीनी तुला दिली, मग तू वर्ष 50 पर्यंत भाजी का विकत होता बाबा? काय हे चाललंय? आता वाल्मिक कराडच्या संपत्तीचे जे बाहेर यायला लागलेले डिटेल्स आहेत, ह्या डिटेल्सला गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे झालंय का? आणि माझं त्यात म्हणणं असं आहे की वाल्मिकी कराडची जर ही सांपत्तिक स्थिती आणि हे सगळं जर पॉवर वापरण्याची पद्धत बरोबर त्याची असेल तर त्यांच्या वरच्या ह्यांची काय असेल? अहो, म्हणजेच धनंजय मुंडे याचं नाव घ्यायला सुद्धा बीडमध्ये परळीमध्ये लोक घाबरतात. त्याचं हेच कारण आहे, कारण दुसऱ्या दिवशी तो माणूसच दिसत नाही. अरे बापरे, हो, गंभीर आहे हे सर. आणि हे जर नीट खोदलं गेलं आणि धनंजय मुंडेंना अटक झाली तर यातनं आणखी शेकडो गोष्टी बाहेर येणार. देवेंद्र फडणवीसांनी फेकायला पाहिजे होतं त्याला बाहेर. आता परिस्थिती अशी आहे की राजकीय अपरिहार्यता हे कारण सांगून काही उपयोग नाहीये. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा याच पद्धतीने जर त्यांचं राजकीय मरण हवं असणार असेल तर त्यांनी काही करावं. आता दिसतंय ना सगळं स्पष्ट लोकांना. मग एवढं स्पष्ट दिसत असताना त्यांनी त्याला मंत्रिमंडळात फेकून द्यायला पाहिजे ना. फक्त काय केलं तुम्ही तर त्याला ते पालकमंत्री पद न देता अजित पवारला दिलं. यातनं काय लोकांच्या मनाची शांती नाही होणार आहे. सुरेश धसला 4 वेळेला बोलवून लोकांनी ढोस दिले की हे करू नका तुम्ही, ते करू नका. ते म्हणले नाही, मी आता ह्या पक्ष गेला तिकडे तरी चालेल, पण मी आता यातनं बाहेर नाही पडणार. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप वाईट आणि विचित्र चाललेलं आहे. पण ह्या आजच्या तुमच्या सकाळपासून मी 500 लोकांना हा लेख पाठवलेला आहे. संदीप वाकचौरे म्हणून एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक चांगला पोरगा आहे. त्यांनी सुद्धा आज 2 अतिशय उत्तम लेख लिहिलेले आहेत. एक तिकडं नगरकडच्या वगैरे दैनिकात लिहितो तो, पण अतिशय सुंदर लिहितो. त्याच्याही लिखाणाची 1-2 तुम्हाला सहज पाठवून ठेवतो, बघा तुम्ही पण. आणि परिस्थिती अशी आहे सर, या सगळ्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पुढच्या 2-3 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्र महाराष्ट्राचं 50 वर्षांनी मागं जाणार. आता तुम्ही इतकी वर्ष काम करता त्याच्यात, प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून, प्राचार्य आहात आता, संस्था चांगल्या चालवतात. सुदैवानं तुमच्या संस्था चालकांचं वर्तन अधिक चांगलं आहे तुलनेनं, त्यांचा हेतू चांगला आहे. बरोबर. तिथं तुम्हाला आलेला अनुभव हा सांगताय तुम्ही. तर बाकीच्या ठिकाणी काय असेल? आता बाकीच्या ठिकाणची 2 कॉलेज नव्याने निर्माण झालेली सांगतो. शिवाजी विद्यापीठामध्ये 289 ग्रँट इन एड कॉलेज आहेत आणि शिवाजी विद्यापीठामध्ये 116 नॉन ग्रँटची कॉलेज आहेत. त्याच्यातही यावर्षी आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजांना पुन्हा परवानगी दिली. पुन्हा परवानगी दिलेली 2